वेळेवर काही भाजीला नसेल तर हा गरम गरम बोंबीलचा रस्सा नक्की बनवून पहा। शेवग्याची शेंग आणि बटाटा घालून बनवलेला हा झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते पाहूया। 15 ते 16 सुके बोंबील कापून घेतलेले आहेत। त्यासोबतच 2 शेवग्याच्या शेंगा, 2 टोमॅटो आणि 1 बटाटा घ्यायचा आहे। शेंगाचे तुकडे करून सोलून ते स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यासोबतच बोंबील जे आहेत ते कोमट पाण्यामध्ये 5 मिनिट तरी भिजायला ठेवायचे, म्हणजे सगळी माती निघून जाईल आणि त्यानंतर 2 पाण्याने पुन्हा धुवायचे। फोडणीसाठी कढईमध्ये 3-4 चमचे तेल घालायचं। त्यात उभ्या चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या घालून ते हलक्या परतायच्या। उभा चिरलेला 1 मोठा कांदा घालून तोही सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं, चवीनुसार थोडं मीठ आणि मस्त टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं। टोमॅटो मऊ झालं की इथे बेसिक मसाले घालायचे। मी 1 चमचा आगरी मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हळदी पावडर मिक्स करायचं। थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून मसाले खाली लागू नयेत आणि छान ते शिजावेत। मसाल्याला छान तेल सुटलं की त्यात शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालून इथे ते 2 मिनिटसाठी बारीक गॅसवर परतून घ्यायचं आणि पुन्हा 2 मिनिट झाकण देऊन असं हलकं शिजवून घ्यायचं। 2 मिनिट नंतर झाकण काढायचं आणि मसाला मस्त इथे आपला शिजलेला आहे। आता बोंबीलचे तुकडे घालायचे आणि तेही परतून घ्यायचे। त्यानंतर आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं। मीठ कमी असेल तर तेही घाला आणि मग नंतर झाकण देऊन याला 10 मिनिट तरी शिजवून घ्या। तर इथे मस्त शेंगसुद्धा शिजले आणि बटाटासुद्धा शिजला आहे। तर आता हे तयार आहे। शेवटला थोडी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। मस्त झटपट झणझणीत आगरी कोळी पद्धतीने शेवग्याच्या शेंगा घालून बोंबीलचा रस्सा तयार आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद।